जय हिंद मित्रांनो, मी उदय कदम शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, डिपार्टमेंटल PSIचा GR आलेला आहे आणि नक्की पूर्वपरीक्षा होणार आहे आणि या पूर्वपरीक्षेची तयारी जाहिरात यायच्या अगोदरपासूनच आपण केली पाहिजे। तहान लागल्यावर वीट पाडायची नसते, ती तहान लागायच्या अगोदरच आपण पाण्याची व्यवस्था करायची असते, हे लक्षात घ्यायचं आहे। मित्रांनो, डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा एकूण 100 प्रश्नाची आहेत, त्यापैकी 25 प्रश्न हे मराठी या विषयाचे आहेत आणि या मराठी विषयाची स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे, तर आपले एकूण 25 प्रश्न असणार आहेत, त्यापैकी आपल्याला किती बरोबर आणायचे आहेत हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला। तर 22+, मी आता पैकीच्या पैकी का म्हणलो नाही, याचं कारण असं आहे, जर 25 पैकी 25 बरोबर आले असते तर याच्यामध्ये हे पण आले असते, पण आयोगाचं सांगता येत नाही। 2023ला आयोगाने उत्तर वेगळंच दिले, ते बदललेलं नाहीये, त्यामुळे आयोगाच्या पुढे आपण काही करू शकत नाही। मग अशा वेळेस एकही चुकला नाही, एकही रद्द झाला नाही तर ते पैकीच्या पैकी येऊ शकतात। पण मी एवढं 100% सांगतो की 22+ प्रश्न इथे बरोबर येऊ शकतात। हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे। मग यासाठी आपल्याला नेमकं करायचं काय, याची स्ट्रॅटेजी काय, याच्या दिशा नेमकी काय करायची आहे हे आपण बघणार आहोत। आणि यांनी ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर बघितले त्यांना मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स येतील हे नक्की, ही खात्री आहे। तर नेमकं आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपण बघूयात। बघा, तत्पूर्वी आपल्या एकूण 25 प्रश्नाचं विभाजन 3 गटामध्ये होतं। पहिला आहे व्याकरण। 2023ला या 25 प्रश्नापैकी व्याकरणावर 16 प्रश्न होते। किती प्रश्न होते? 16 प्रश्न होते, लक्षात घ्या। मग हे 16 प्रश्न म्हणजे एकूण 25 पैकी 16 म्हणजे व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, बरोबर आहे। त्यापैकी शब्दसंग्रहावर 4 प्रश्न होते आणि आपला जो उतारा आहे, जो की रेग्युलर PSI STI ASO असेल, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी असेल किंवा राज्यसेवा असेल, ज्याच्यामध्ये 5 प्रश्न उतारायचे होते, तेच 5 प्रश्न उतारायचे डिपार्टमेंटल PSIला सुद्धा आहेत। या तिन्ही घटकावर नेमकं काय करायला पाहिजे ही सविस्तर माहिती या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। तर बघूयात आपल्याला आपली सविस्तर स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे। त्यातला पहिला घटक आपला बघायचा आहे, तो म्हणजे व्याकरण। लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे व्याकरणामध्ये बरेच जण म्हणतात की सर हे अवघड जातं किंवा तुम्हाला वेळ मिळत नाही अभ्यास करण्याला, मग त्यासाठी नेमकं काय करायचं या सविस्तर गोष्टीची चर्चा आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत। मग बघा, त्यातला पहिला मुद्दा आहे व्याकरण। व्याकरणाची तयारी करत असताना नेमकं कुठून सुरुवात करायची बघा। ओके, बघा, तुम्ही जे काही संदर्भ पुस्तक वाचत असाल मराठीसाठी, समजा आता मोरा वाळंबे हे पुस्तक तुम्ही वाचताय, बरोबर आहे, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वाचताय। हे पुस्तक प्लस आपली क्लास नोट्स, शाश्वत क्लास नोट्स जी अशी बनवलेली आहे मित्रांनो की जे काही आयोग संदर्भ वापरते त्या सर्व संदर्भांना समोर ठेवून, आयोगाचे प्रश्न समोर ठेवून ती नोट्स आपण बनवलेली आहे। ही शाश्वत क्लास नोट्स आणि आपलं मोरा वाळंबे हे 2 पुस्तकं टॉपिक वाईज व्यवस्थित टॉपिक वाचायचा। बघा, टॉपिक वाचून झाला की काय करायचं, PYQ सोडवायचं अगोदर। पण तत्पूर्वी तुम्हाला अभ्यास सुरू करायच्या अगोदर PYQचं महत्त्व काय आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, आपण PYQ साठी 0 एरर मराठी व्याकरण व शब्दसंग्रह हे पुस्तक आणलेलं आहे। मग हे PYQ आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, बरोबर का। आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2 गोष्टीत करतात तुम्हाला। जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता नेमका अभ्यास कसा करायचा आहे, म्हणजे वाचताना कुठे अंडरलाईन केलं पाहिजे, काय लक्षात ठेवलं पाहिजे हे सांगायचं काम सुद्धा आयोगाचे प्रश्न करत असतात। म्हणजे PYQ हे दिशादर्शक म्हणून काम करतात, हे एक लक्षात घ्यायचं, दिशा दाखवण्याचं काम करतात, अभ्यास कसा केला पाहिजे। आणि दुसरा मुद्दा, तुम्ही मोरा वाळंबे प्लस आपली शाश्वत क्लास नोट्स चांगली वाचलेली आहे, तर तुमचं हे वाचन एक टॉपिक पूर्ण परफेक्ट झाला तर तेव्हा परत तुम्ही PYQ केले पाहिजे, तुमचा अभ्यास कसा झाला आहे हे दाखवण्याचं काम म्हणजे या ठिकाणी ते आरसा म्हणून सुद्धा काम करत असतात, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो। आरसा म्हणून ते काम करत असतात, म्हणजे दोन्ही पद्धतीनं दिशादर्शक आणि आरसा, म्हणजे मी कसा दिसतो हे आपण कुठे बघतो, आरशात बघतो, तसं आपला अभ्यास कसा झाला आहे हे सांगायचं असेल तर तुम्हाला PYQची गरज आहे। म्हणून PYQचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। पुढच्या आपण काही प्रश्नांमध्ये PYQ बघूयात। ओके, मग हे 2 गोष्टी झाल्या, एक टॉपिकचा अभ्यास झाला चांगला आणि सगळे टॉपिक संपले, तर तुम्हाला शाश्वत टेस्ट ज्या आहेत आपल्या, म्हणजे गट ग्रुप सीच्या, ग्रुप बीच्या झेरॉक्स सेंटर त्या उपलब्ध आहेत, तुम्ही त्या प्रिंट काढू शकता आणि त्या सोडवू शकता मित्रांनो। मग याच्यातून काय होणार आहे, तुमचं परफेक्शन, जिथं जेव्हा प्रश्न चुकला परत तुम्ही नोट्स वाचा,
ओरांबे वाचा, परत PYQ वाचा, परत शाश्वत टेस्ट सोडवा. हे जर जेव्हा तुम्ही कराल, म्हणजे जाहिरात यायच्या अगोदरपासून जर तुम्ही ही तयारी केली तर निश्चितपणाने तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स येणार. तुम्ही आयोगाचा प्रश्न कसा चुकला हे सांगणार, बरोबर का. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर निश्चितपणाने तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये एकही मार्क तुमचा जाणार नाही. मग आपण काही 2023ला विचारलेले प्रश्न होते, यांचे सोर्स आपण बघूयात. नेमके प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, किती वेळ द्यायचा असतो. आता बघा प्रश्न काय विचारलाय, योग्य जोड्या लावा. काय विचारलंय, विकारी जात, हिमालय, मंदाकिनी, पुस्तक, पर्वत, पशुत्व, गोडी. उलट जाऊयात, पशुत्व, गोडी, यत्व, पणपणा, तागिरी, ऐक हे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. इथे आलो, 1 नंबर आहे. डीचं 1 कुठं आलं, याच्यात पर्याय बघा, इथं आलं उत्तर. म्हणजे 10 सेकंदामध्ये याचं उत्तर सोडवता येतं हे लक्षात घ्यायचं आहे. बाकी बघायची पण गरज नाही. बघूयात, पुस्तक, पर्वत सामान्य नाम आहे, मंदाकिनी, हिमालय विशेष नाम आहे. मग राहिला प्रश्न, विकारी जात कोणी नाम आहे, बरोबर का. आलं प्रश्न. म्हणजे हा प्रश्न सर्वसामान्य होता पण वेळ खाऊ होता, पण सोडवत असताना जर उलटं गेलं तर उत्तर आपलं बरोबर येणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, चला पुढे. आता बघा, योग्य विरामचिन्ह वापरून लिहिलेलं वाक्य शोधा. आता PYQ मध्ये जर तुम्ही गेलात, PYQ मध्ये जर गेला, वनसेवा 2018ला हेच वाक्य होतं, पण इथे त्यांनी वेगळं प्रश्न विचारलेला आहे. आवडलं का तुला हे पुस्तक, फक्त विरामचिन्ह याच्यामध्ये प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे. आणि हाच प्रश्न घेऊन पुढे विचारलं, त्याने विचारले कॉमा, संबोधनानंतर काय येतं, स्वल्पविराम येतो. आवडले का तुला हे पुस्तक, नाही का, दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, क्लोज, म्हणजे डी बरोबर आहे. PYQ जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल तेव्हा हे प्रश्न सहज तुमच्या बरोबर येतील. म्हणजे विरामचिन्हावर एक सुद्धा प्रश्न आलेला आहे हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे, बरोबर का. आता पुढे बघा, आता हा प्रश्न बघा, वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजनं किती आहेत. बघा, PYQ बेस्ट प्रश्न आहे, लक्षात घ्या. अगोदर PYQ बघून मग या प्रश्नाकडे येऊयात आपण. बघा काय विचारले प्रश्न, बघा, अ आणि ब गटातील जोड्या विसंगत आहेत, मात्र पर्यायी उत्तरात 4ही योग्य जोड्या सुसंगत असणारे एक उत्तर योग्य आहे, ते कोणतं. आता तुम्हाला विचारलं होतं, शेवटी उभा दंड असणारी व्यंजने, अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने, शेवटी स्वतंत्र उपादंड असणारी व्यंजनं आणि मध्ये उपादंड असणारी व्यंजनं. STI 2013 1900 बघा, मी तुम्हाला म्हणले 84 पासून जर आतापर्यंतचे प्रश्न केले तर बेटरच आहे, पण 2024-25 पासून ते 2011 पर्यंत किमान PYQ परफेक्ट करा. आता जर समजा हा प्रश्न इथे काय विचारले की शेवटी उपादंड असणारी व्यंजन कुठली आहेत, शेवटी स्वतंत्र उपादंड असणारी, स्वतंत्र उपादंड असणारी. मग मुळामध्ये हे जर आपल्याला माहित असेल आणि मग याच्या पलीकडे काय घेतलं की बाबा हे दोनच आहेत का, नाहीये, गणेश असं लक्षात ठेवायचं, गणेश. मग हे गणेश स्वतंत्र शेवटी उभादंड असणारी व्यंजनं आहेत. मग याच्यावरूनच आपला प्रश्न सुटतो की आपल्याला कसं उत्तर बरोबर आणायचं. बघा काय विचारले, स्वतंत्र दंड असणारी व्यंजनं किती आहेत, 3. कोणते कोणते आहेत, ग, न आणि श, ही स्वतंत्र दंड असणारी आहेत, लक्षात घ्या. मग ही 2 कोणते आहेत, मध्ये दंड असणारी आहेत, क आणि फ, बरोबर का. जेव्हा स्वतंत्र दंड असणारी असेल, अर्धी होणारी असेल, अर्धी न होणारी असतील, शेवटी जोडून न दंड असेल, बरोबर का. म्हणजे हे आपण बघितलं पाहिजे. आणि हा र कोण आहे माहिती ना, दंड नसलेला व्यंजन र आहे, बरोबर का. जेव्हा 4ही पर्यायाचं विश्लेषण आपण जेव्हा व्यवस्थित करतो तेव्हा त्याचं उत्तर चुकत नाही. मग ते उत्तर आपण बरोबर बघितलं पाहिजे. हा PYQ बेस आहे, लक्षात घ्या. 4ही पर्यायाचा अभ्यास आपण केला पाहिजे. बघा आयोग 70% तरी प्रश्न तयार करत असताना PYQचा आधार घेतोय, हे आपल्याला आताच्या लेटेस्ट 2023, 24, 25च्या पॅटर्नमध्ये आपल्याला कळतोय, लक्षात घ्या. ओके, आता बघा पुढचा प्रश्न, जे विशेषण विशेषाच्या नंतर येतं त्याला काय म्हणायचंय. प्रश्न कसा डेव्हलप झाला हे बघा एकदा. PYQ तून आलाय प्रश्न, बघा हा कुठून आला. नामानंतर येऊन विधानाचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात. नामानंतर येऊन विधानाचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विशेषणाला आधी विशेषण का विधी विशेषण. नामानंतर आले म्हणजे विधी, नामाच्या आधी आलं आधी, म्हणजे याच्याहून हा संयुक्त क 2019ला प्रश्न विचारला होता आणि हाच प्रश्न 23ला गट क ला आलाय. नाम आहे, बरोबर आहे, नामालाच विशेष म्हणतात. काय म्हणतात, नामालाच विशेष म्हणतात. विशेषण जर नामाच्या नंतर आलं तर त्या विशेषणाला विधी विशेषण असं म्हणतात, लक्षात घ्या. काय म्हणतात, विधी विशेषण असं म्हणतात.
हे झालं विधी विशेषण. आणि नामाच्या अगोदर जर विशेषण आलं, बरोबर का, तर त्याला म्हणायचं आधी विशेषण. इतकी शॉर्टकट गोष्ट आहे, बरोबर का. बघा, हे झालं आधी विशेषण, याला दुसरं नाव आहे पूर्व विशेषण. याला नाव काय दुसरं? पूर्व विशेषण. आणि याला दुसरं नाव काय आहे? उत्तर विशेषण. आयोग सध्या मोरावळंबे या पुस्तकाच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारते. ते सुद्धा प्रश्न आपल्या जे काही डेटा आहे तो आपल्या नोट्समध्ये, शाश्वत नोट्समध्ये तुम्हाला उपलब्ध आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. म्हणून याचं उत्तर आपण डोळे झाकून सांगतो की विशेषण विशेषाच्या नंतर येतं, त्याला विधी विशेषण म्हणायचं. अगोदर आलं तर आधी विशेषण, बरोबर का. त्यामुळे लगेच उत्तर सांगता येतं. हे आयोगाचे पॅटर्न जो आहे तो समजून घेतला पाहिजे. ओके. हां, आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न विचारलाय, खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनाचा गट ओळखा. आता मुळामध्ये घोष म्हणजे नाद, बरोबर का. पण आयोगाने याचं उत्तर हे दिले आणि संदर्भ देऊन सुद्धा आयोगाने हा प्रश्न रद्द केला नाही. अशा वेळेस आपण हात टेकलेले असतात, इथे काहीही चालत नाही. म्हणून 25 पैकी 25 नाही तर 25 पैकी 22 हा आपलं टार्गेट असणार आहे, बरोबर का. चला पुढे. आता प्रश्न बघा काय विचारलंय तुम्हाला इथे. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. केवल वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश, बरोबर का, आणि एकच विधेय आहे, अशा वाक्यांना काय म्हणतात? केवल वाक्य. आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जाणारे, आम्ही जाण्याची क्रिया आमच्यावर आहे. बघा, एचं 2 कुठे आलं? इथे एक आलेलं आहे, बाकी इथे एक आलेलं आहे. म्हणजे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. तर तुम्हाला PYQ पण दाखवतो. मिश्र वाक्य नाही का, मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर शाळेचा अभ्यास करतो. व म्हणजे काय आहे? समुच्चय बोधक उभ्या आणि व्याव्याने जोडलेलं वाक्य काय असतं? म्हणजे पहिलं वाक्य प्रधान आहे, बरोबर का. दुसरं वाक्य काय आहे? प्रधान आहे. म्हणजे हे वाक्य काय असणार आहे? संयुक्त वाक्य असणार आहे, बरोबर का. हे संयुक्त वाक्य असणार आहे. मग हे संयुक्त वाक्य आहे. पर्याय कुठे गेला? इथे. मग राहिलं काय? पाऊस बघा, जे चकाकते ते सोने नसते, बरोबर का. म्हणजे इथे काय झालं? हे वाक्य काय आहे? प्रधान आहे. आणि हे वाक्य काय आहे? गौण आहे, बरोबर का. आणि या नामाबद्दल अधिक माहिती या वाक्यात सांगितलं, हे विशेषण वाक्य आहे. म्हणजेच हे मिश्र वाक्य आहे. म्हणजे कुठे आलं बघा? हे बघा, इथं आलं. ओके, आलं उत्तर. मग राहिलं काय? संकेतार्थी. संकेत म्हणजे अट. अमुक झालं तर अमुक तमुक होईल. म्हणजे पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. म्हणजे असं झालं असं, म्हणजे काय झालं असतं? संकेतार्थी वाक्य आहे. आलं उत्तर. उत्तर आपण शेवटून जरी गेलो तरी उत्तर बरोबर आलं असतं सेम. याचं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे मित्रांनो. पण याच्यासाठी जर आपण PYQ जर जास्त वाचले आपण व्यवस्थित, तर आपलं हे उत्तर अजिबात चुकणार नाही. कारण याचं कारण असं आहे बघा. आता हा प्रश्न तयार होत असताना कशा पद्धतीने विचारला गेलाय. वेगवेगळ्या प्रश्नातून हा 3-4 प्रश्नातून हा प्रश्न तयार झालेला आहे. बघा कसा. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणतं असं विचारलेलं आहे, बरोबर आहे. आता इथे बघूयात आपण. आम्ही जातो अमुच्या गावा, म्हणजे हे याचं 4ही पर्यायाचं विश्लेषण केलं असेल तर हे केवल वाक्य आपल्याला माहिती आहे. डिपार्टमेंटल PSI 21 ला विचारलेलं आहे, बरोबर का. आता पुढे बघा, जे चकाकते ते सोने नसते, हे वाक्य मिश्र आहे. हां बघा, हे वाक्य आलं याच्यामधलं. त्याच्यानंतर मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर शाळेचा अभ्यास करतो. बघा, याच्यावरून सुद्धा प्रश्न आलेला आहे, बरोबर आहे. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा काय? पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. बघा, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता, संकेतार्थी वाक्य आहे. आता मला सांगा, हे 4 वाक्याचा मिळून एक डिपार्टमेंटलला बघा, हा कधीचा आहे? 21चा आहे. हा कधीचा आहे? गणसेवा 2016चा आहे. हा MES 2016चा आणि राज्यसेवेचा आहे 22चा वगैरे. या सगळ्यातून हा प्रश्न तयार झाला मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे आपण काय केले पाहिजे? तर PYQ व्यवस्थित केले पाहिजे. हे सगळे उदाहरणं म्हणजे जोड्या लावा हा प्रश्न या 4 प्रश्नातून तयार झालेला आहे. हे दिसतंय तुम्हाला. हा सूर्य, हा जयत्रथ. म्हणून PYQ महत्वाचे आहेत, बरोबर का. मग आपण 0 एरर मराठीमध्ये नेमकं काय केलंय? तर तेच केलंय. 4ही पर्यायाचं विश्लेषण आपण त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आता पुढे बघा, भाववाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रत्यय वापरली जातात? यत व पण, पणा, ता, गिरी, ऐक हे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. म्हणजे वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर असणार आहे. पण प्रश्न डेव्हलप कसा झालाय बघा. सामान्य नामे, विशेष नामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात, बरोबर आहे. मग हे जर STI 16चा जर प्रश्न वाचला असता त्याचं उत्तर सहज आलं असतं. म्हणून PYQ वाचा. पुढचा प्रश्न बघा, काय म्हटलेलं याच्यामध्ये?
की विसर्गाच्या पुढे श श स आल्यास विसर्ग कायमच राहतो किंवा विकल्प त्याबद्दलही अनुक्रमे श श स होतात. वरील नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द बनला आहे. आता नियम आपल्याला परफेक्ट माहीत पाहिजे की विसर्गाच्या पुढे काय आला बघा, श किंवा स आला तर विसर्ग कायम राहतो, बरोबर का. मग हा नियम आहे. दु अधिक शासन, लक्षात घ्या. नि अधिक संदेह. उदाहरणं पाठ पाहिजे, पाठ जशाच तसे राहतात, बरोबर आहे का. आता तुम्हाला माहिती आहे अंत अधिक करण हा नियम वेगळा आहे, प्रात अधिक काल वेगळा आहे, आद अधिक पतन वेगळा आहे. म्हणजे विसर्गाच्या पाठीमागे अ आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ यापैकी कोणतेही व्यंजन आलं तर विसर्ग कायम राहतो. याचे तिन्ही उदाहरणं आहेत, 1 2 1 3 4 या नियमाचे. हा नियम वेगळा आहे. नियम तुम्हाला परफेक्ट माहीत पाहिजे आणि हेच आपल्या शाश्वत नोट्समध्ये आपण शॉर्टकट करून दिलेले नियम आहेत लक्षात ठेवण्यासाठी. आणि सध्या आयोग संधीमध्ये नियमावर प्रश्न विचारतंय, पण ते नियम असे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, येतं लक्षात. चला पुढे. आता खालीलपैकी व्यंजन संधीचं उदाहरण असलेला पर्याय कोणता असा प्रश्न विचारलाय. बघा आता काय विचारलंय. तुम्ही जर PYQ केला असेल चांगला तर तुम्ही सहज सांगू शकता. बघा काय विचारले तुम्हाला. सज्जन या शब्दातील संधी प्रकार. वनसेवा 19 सज्जन कुठला असणार आहे, व्यंजन संधी. बघा चिदानंद, दुरात्मा, तपोधम व्यंजन संधी विचारले चिदानंद. राज्यसेवा 18. उदाहरण ज्यावेळेस PYQ केले आपण त्यावेळेस प्रश्न विचारताना कसा प्रश्न विचारलाय. सज्जन चिदानंद हे काय असणार आहे, व्यंजन संधी असणार आहे. तपोधन दुरात्मा ही कुठली असणार आहे, विसर्ग संधी असणार आहे, विसर्ग संधी असणार आहे. आणि ईश्वर सूर्यास्त महर्षी हे कुठले स्वर संधीचे उदाहरण आहेत. मग चारही पर्यायाचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुमचा एकही प्रश्न जाणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी बेस्ट PYQचं पुस्तक वाचलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, आता पुढे बघा. खाली दिलेली वाक्य वाचून शब्दयोगी अव्यय असलेले एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे, काहीच नाही याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे शब्दयोगी अव्यय, शब्दाला अव्यय म्हणजे जोडून येणाऱ्या. बघा शब्दयोगी अव्यय. मग शब्द टेबल, टेबला खाली, टेबला खाली, बरोबर आहे. आता इथं काय आलं, खाली, वर, पूर्वी. मुळामध्ये ही क्रिया विशेषण आहेत, ही शब्दाला जोडून आली नाही आहेत. क्रिया केव्हा कोठे घडते हे सांगतात, ही क्रिया विशेषण आहे. जेव्हा ती शब्दाला जोडून येताला शब्दयोगी अव्यय म्हणतात. चारही पर्यायाचं विश्लेषण आपण केलेलं तर आपलं उत्तर सहज येतं. आणि सहज असे प्रश्न PYQ मध्ये आहेत. त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचित होती, मांडवा खाली, बरोबर का. शब्दयोगी अव्यय आलं उत्तर. अजिबात प्रश्न जाणार नाही, एका सेकंदात उत्तर आपलं बरोबर येतं, लक्षात घ्या मित्रांनो. आता बघ तुम्हाला विचारले काळावर प्रश्न विचारलाय. तुम्हाला किमान 3-4 प्रश्न जोड्या लावायचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि इतर परीक्षेपेक्षा डिपार्टमेंटल PSI ला प्रश्न मराठीचे अवघड असतात, हे लक्षात घ्या. ओके, आता बघा काय विचारले. अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ आणि साधा भूतकाळ. उलट जाऊयात. त्याने अभ्यास केला, एकदम क्रिया करता तृतीयांत केला भूतकाळी आहे, बरोबर का. आता रीती भूतकाळ करत असे, आता करत नाहीये. असे म्हणजे काय आलं, रीती भूतकाळ आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 1 आणि 2, 1 कुठं आलं, इथं आलं, 2 आलं उत्तर, बाकी बघायची पण गरज नाही. पूर्ण भूतकाळ. आता पूर्ण भूतकाळ काय, त्याने अभ्यास केला होता. आणि अपूर्ण करीत होता, क्रिया चालू आहे पण भूतकाळामध्ये, बरोबर का. एका वाक्याचे चारही, बरोबर का, एका वाक्याचे 12 वाक्य किंवा 15 वाक्य जेव्हा करता येतात ना तेव्हा तुम्हाला हे प्रश्न सुटतात. आणि ते आपल्या नोट्समध्ये एकदम शॉर्टकट स्वरूपामध्ये आपण दिलेले आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. शाश्वत मराठी व्याकरणाची नोट्स जे आहे. ओके, आता हा प्रश्न बघा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. जेव्हा तेव्हा आले म्हणजे मिश्र वाक्य आहे, माहित पाहिजे. जे तेनं जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असतं, बरोबर का. म्हणजे किंवा त्यावरून हा ही येणं वाक्य जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असतं. हे जेव्हा आपण सांगू तेव्हा तुमची उत्तर बरोबर येणार आहेत. मग PYQ बेस कसा आहे बघायचे. याला PYQचा बेस काय, काय विचारले. जे चकाकते हे आपण बघितलं होतं. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. वनसेवा 16चा प्रश्न आहे. काय विचारले तुम्हाला, मिश्र वाक्य कोणते कोणते आहेत, बरोबर का. आता हे जमल्यावर केवळ वाक्य असणार आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये असं होणार आहे की अ आणि क, बरोबर का. हा प्रश्न आयोगाने रद्द का केला, कारण हे तिन्ही वाक्य काय असणार आहेत, मिश्र वाक्य असणार आहे. हे पण वाक्य मिश्र आहे, हे पण आहे आणि हे पण आहे. जे तेनं जोडलेलं वाक्य असल्यामुळे मिश्र आहे. जेव्हा तेव्हा जोडलेलं वाक्य काय असणार आहे, मिश्र वाक्य असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे म्हणून हा प्रश्न रद्द केला आहे. पण आपण उदाहरणं जर व्यवस्थित केले असतील तर हे आपल्याला सहज जमणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता पुढे बघा. आता 16 नंबरचा प्रश्न बघा. काय विचारले तुम्हाला, पूर्णाभ्यस्त शब्द विचारलाय. पूर्ण अभ्यस्त एक शब्द पुन्हा येतो, द्विरुक्ती, त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि
अनुकरणवाचक. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर शेजारी पाजारी एक शब्द पुन्हा आला बिनकामाचा, ही अंशाभ्यस्त आहेत, ही अंशाभ्यस्त आहेत, बरोबर आहे. आणि हा गडगडाट जो आहे तो ध्वनिवाचक शब्द असल्यामुळे तो अनुकरणवाचक शब्द आहे, अनुकरणवाचक शब्द आहे. मग राहिला पर्याय काय, घरघर. एक शब्द जशाच तसा पुन्हा येतो, ते नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल, अव्यय असेल, एक शब्द जशाच तसा पुन्हा आला, पूर्णाभ्यस्त. उत्तर एक, एका सेकंदात उत्तर बरोबर येतं. मग PYQ तुम्ही वाचले पाहिजे व्यवस्थित. बघा आहे का, मधून मधून असेच घराकडे येत जा. या वाक्यातील मधून मधून हा काय आहे, तर मुळामध्ये हे काय आहे, पूर्णाभ्यास शब्द आहे. मग कुठला आहे, अव्यय आहे. वाचत जा. डिपार्टमेंटल PSI विचारलेलं आहे. आता खालीपैकी देशी शब्दांचा अचूक गट ओळखा असं विचारलंय. म्हणजे याला PYQ बेस आहे बघा. झाड, दगड, रेडा, चिमणी हे देशी शब्द आहेत. आता हा का नाहीये, हे घर, घर हा तद्भव शब्द आहे. धोंडा, घोडा, डोळा देशी आहे, पण नदी नाही ना, नदी तत्सम शब्द आहे. घर, दुग्ध, दूध हे तद्भव शब्द आहेत, हे तद्भव शब्द आहेत. गाव, आपलं ग्राम नाही का, गाव. बाजरी हा कुठला आहे, देशी आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे, एक असणार आहे. चारही पर्यायाचा अभ्यास आपण जेव्हा करू तेव्हा आपलं उत्तर एकही चुकणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघा काय विचारलं तुम्हाला, देशी शब्दांच्या गटाचा योग्य पर्याय सांगा. राज्यसेवा 2020ला प्रश्न विचारलाय. डोळा, डोके, डब्बा, झाड, गाजर, घोडा, धोंडा, दगड, घोडा, हाड, पगार, मेहनत. मग याच्यात जर बघितलं आपण धोंडा, दगड, घोडा, डोळा, डोके, झाड, पोट, डब्बा येणार ना, डब्बा गुजराती आहे. गाजर कुठला आहे, कानडी आहे, बरोबर का. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर हाड हा शब्द जर असेल किंवा मेहनत हा शब्द जर असेल तर अरबी शब्द आहे. पगार हा पोर्तुगीज शब्द आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे. म्हणजे हे चारही पर्यायाचं उदाहरण जेव्हा आपण बघू तेव्हा त्याचं उत्तर आपलं बरोबर येणार आहे. आता हा प्रश्न बघा, अनुनासिके विचारले बघा. STI 15ला विचारला होता, अनुनासिक गट, अनुनासिकांचा अचूक गट ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं हाच प्रश्न आपण सोडवला असेल तर आपण डोळे झाकून सांगू शकतो हा प्रश्न, बरोबर आहे. बघा आता याच्यामध्ये काय असणार आहे, हा येईल का, नाही येणार आहे. हा येईल, हा बघा इथं ढ आला ना, येणार नाही आहे. इथं ग आला, येणार नाही. इथं श आला, येणार नाही. म्हणजे उत्तर काय असणार आहे, ग, य, न, म. उत्तर एक. पटकन सांगता येते. PYQचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे, मी हे तुम्हाला सांगेल. ओके, चला पुढे. आता शेवटचा प्रश्न बघा, पुढे दिलेल्या तत्सम शब्दांचा तद्भव शब्द ओळखा असं विचारले. आता अंजलीपासून ओंजळ तयार होतं, लक्षात घ्या. काय तयार होतं, ओंजळ. यासाठी PYQ चारही पर्याय आपली नोट्स, ओंजळ, बरोबर आहे, ओंजळ. हां, म्हणजे हे शब्द शब्दसिद्धीवर सुद्धा 2 किंवा 3 प्रश्न विचारलेत. शब्दसिद्धी हा घटक सुद्धा डिपार्टमेंटल PSIला महत्त्वाचा आहे. व्याकरणाचे सर्व घटक आपण अत्यंत व्यवस्थितपणे केले पाहिजे, कारण कुठल्याही घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेवटचा मुद्दा काय, शब्दसंग्रह आहे. शब्दसंग्रहासाठी नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्हाला शब्दसंग्रहासाठी PYQ अगोदर करा. चारही पर्यायाचं विश्लेषण तुम्ही आपल्या झिरोवर मराठीमध्ये दिले. चारही पर्यायाचं विश्लेषण अगोदर चांगलं करा. आत्ताच नुकतीच गट क पार पडली, गट ब पार पडली. सगळे शब्दसंग्रह जे आहेत ते या पुस्तकातून होतं. त्यामुळे तुम्हाला चारही पर्यायाचं जर तुम्ही स्पष्टीकरण व्यवस्थित केलं तर तुमचा शब्दसंग्रह हा घटक चुकणार नाही. आणि मग अतिरिक्त जे काही अवघड शब्द आहे त्याची एक नोट्स आपली शाश्वत क्लास नोट्स असणं उपलब्ध होणार आहे. आणि त्याबरोबर आपल्या टेस्ट हे सोडवणं तुम्हाला गरजेचं आहे. एकदम सोपे आहेत. पगडी फिरवणे म्हणजे काय, तर म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर वाक्प्रचाराचा खाली कोणता अर्थ आहे असं विचारलेला आहे. त्याबरोबरच अयोग्य जोडी ओळखा असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. म्हणजे हा प्रश्न वाक्प्रचारावर आहे, हा प्रश्न समानार्थीवर आहे. बघा त्याच्यानंतर हा प्रश्न कशावर विचारला, मणी आणि त्यांच्या अर्थावर विचारलेला आहे. त्याबरोबरच जर बघितलं आपण PYQ बेस आहे याला. बघा इथं काय विचारले, दोषारोप करणे म्हणजे खापर फोडणे, आपण सहज सांगू शकतो. हे सगळे प्रश्न जे आहेत ते PYQवर बेसवर शब्दसंग्रह जास्त विचारला जातो. त्यामुळे अगोदर PYQ करा आणि मग ॲडव्हान्स व्होकॅब्युलरी करा. नाही का, अवघड शब्द अगोदर करून घ्या. हे जर तुम्ही नक्की केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आणि त्याबरोबर एक शेवटचा मुद्दा जो आहे तो उतार्याचा असणार आहे. आता उतार्याचे 5 प्रश्न आहेत. मग इथं काय केलं पाहिजे की तुम्ही पहिल्यांदा उतारा वाचावा का प्रश्न वाचावा हा एक प्रश्न असतो. सोपं सांगतो, काहीच नाही. उतार्यातली जी काही उतारा वाचायच्या अगोदर 5 प्रश्न आहेत. 5 प्रश्नाआधी पहिला जो प्रश्नाआधी ओळ आहे, पहिली ओळ, पर्याय वाचायचे नाही, फक्त 5 ओळी वाचा. 5 प्रश्नातल्या 5 ओळी वाचा आणि मग उतार्याकडे वळा. उतारा वाचताना काय अंडरलाईन करायचं हे 5 ओळी वाचल्यामुळे कळतं. आणि मग उतारा वाचून झाला की त्या 5 प्रश्न आणि उतारा यांची सांगड घालून उतारा सोडवा. तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. अशी प्रॅक्टिस तुम्ही गट ब, गट क, राज्यसेवा ह्या सगळ्या PSI STIचे असलेले उतारे घ्या. दररोजचा एक उतारा सोडवा. दररोज जरी एक उतारा सोडवला तुम्ही तर दिवसाला, महिन्याला 30 उतारे होतील. भरपूर प्रॅक्टिस होऊन जाईल आणि 5 मार्क तुमचे हक्काचे होतील मित्रांनो. मग तेव्हाच तुम्हाला इथे मराठीमध्ये जवळपास
22 ते 23 प्रश्न सहज तुमचे बरोबर येऊ शकतात. जो आउट ऑफ द बॉक्स जाऊन स्टडी करतो तो सक्सेस होतो. आणि तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर ह्या तिन्ही घटकांचा अभ्यास करायचा आहे. पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर मराठी या विषयाला टाळून चालणार नाहीये. त्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.